नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपल्याला नंबरचं कंपॅरिझन करायचं आहे. कोणता नंबर मोठा, कोणता नंबर छोटा हे आपल्याला पाहायचं आहे. एक नियम लक्षात ठेवा, नंबर लाईनवरती जो नंबर लेफ्ट साईडला असतो ना, तो नंबर छोटा असतो राईट साईडच्या नंबरपेक्षा. नंबर लाईनवरती जो नंबर लेफ्ट साईडला असतो, तो नंबर राईट साईडपेक्षा छोटा असतो. फॉर एक्झाम्पल, आता लक्षात घ्या, ही नंबर लाईन आहे. याच्यामध्ये 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. लेफ्ट साईडला -1 आहे, -2 आहे. राईट साईडला नंबर कोणता आहे? 1 2 3 4. क्लिअर आहे. लेफ्ट साईडला कोणते नंबर आहेत? -1 -2. बरोबर. आता समजा -1 आहे, -1 आणि 1 ह्यापैकी कोणता नंबर मोठा आहे? +1, कारण तो नंबर लाईनवरती राईट साईडला आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही मायनस नंबरपेक्षा प्लस नंबर काय असतो? मोठा असतो. आणि कुठलाही मायनस नंबरपेक्षा 0 नंबर पण काय असतो? मोठा असतो. क्लिअर आहे. कारण 0 राईट साईडला आहे. म्हणजे कोणत्याही मायनस नंबरपेक्षा प्लस नंबर आणि 0 मोठेच असणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? हां. आणि आता बघा, -2 आणि -1 पैकी कोणता नंबर मोठा आहे? राईट साईडला कोणता नंबर आहे? -1 हा नंबर मोठा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नॉर्मली आपण लिहितो ना 1 आणि 2 पैकी कोणता नंबर मोठा आहे? 2 मोठा आहे. परंतु ह्याला जर मायनस साईन लागला तर जो नंबर छोटा आहे तो नंबर काय होतो? मोठा होतो. मग 1 आणि 2 असेल तर काय नंबर येणार आहे? नंबर 2 मोठा आहे. परंतु -1 आणि -2 असेल तर नंबर जो आहे -1 आहे तो काय होणार आहे? मोठा नंबर होणार आहे. हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे सर्वांना? मग आपण प्रश्न सोडायला सुरुवात करूया. हे मी रफ करून टाकतो. एकच नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, नंबर लाईनवरती जो नंबर राईट साईडला आहे तो मोठा असणार आहे. आणि कोणताही निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबरपेक्षा काय आहे? लहान आहे. कोणताही निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्हपेक्षा लहान आहे. आता बघा, -7 आणि -2 हे बघा, पैकी कोणता नंबर मोठा आहे? -7 आणि -2 पैकी. नुसतं 7 आणि 2 असतं तर काय झालं असतं? 7 मोठा झाला असता. परंतु ह्याला मायनस साईन लागल्यावर काय होणार आहे? मायनस साईन लागल्यावरती -2 नंबर हा मोठा होणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? हां. आता पुढचा प्रश्न बघा, 0 आणि -9/5. 0 आणि -9/5. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं, कोणताही मायनस नंबर 0पेक्षा काय असतो? लहान असतो. म्हणजे 0 मोठा आहे याच्यापेक्षा. क्लिअर आहे? याच्यापेक्षा 0 काय मोठा आहे. आता बघा, 8/7 आणि 0. कोणताही पॉझिटिव्ह नंबर 0पेक्षा काय असतो? मोठा असतो. 1 असो, 2 असो, 3 असो, 1.1 असो, 1.5 असो. कळलं? कोणताही पॉझिटिव्ह नंबर 0पेक्षा काय असतो? मोठा असतो. मग 8/7 हा नंबर मोठा आहे कशापेक्षा? 0पेक्षा. कारण तो नंबर लाईनवरती उजव्या साईडला येणार आहे. क्लिअर आहे? आत्ताच आपण पाहिलं. आता बघा, -5/4 आणि 1/4. -5/4 आणि 1/4. आता लक्षात घ्या, हा नंबर मायनस आहे आणि काय प्लस आहे. मग अशी तुम्हाला मी काय सांगितलं? कोणताही मायनस नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा काय लहान असतो. म्हणजेच हा 1/4 हा नंबर काय मोठा आहे. क्लिअर सर्वांना? आता पुढचा क्वेश्चन बघा, 40/29 आहे आणि 141/29 आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत. मग काय करायचं? डिनॉमिनेटर बघायचं. 29 दोघांचा डिनॉमिनेटर काय? सेम आहे. क्लिअर आहे? डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण न्युमरेटरवरती ठरवणार. आता बघा, 40 आणि 141 पैकी कोणता नंबर मोठा आहे? 141, म्हणजेच हा नंबर मोठा आहे. क्लिअर सर्वांना? डिनॉमिनेटर इक्वल असतील तर न्युमरेटरपैकी जो नंबर मोठा असतो, नंबर काय असतो? मोठा असतो. इथं 141 मोठे म्हणजे काय येणार? 141/29 हा नंबर मोठा आहे, ग्रेटर आहे कशापेक्षा? 40/29 पेक्षा. क्लिअर सर्वांना? आता बघा, इथं 17च्या इथं मध्ये मायनस साईन आहे, काही फरक नाही पडत. ते आपण वरती सुद्धा घेऊ शकतो. -17/20 असं लिहिलं तरी चालतं. इथं मधली साईन आपण वरती घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. -13/20. क्लिअर आहे? आता लक्षात घ्या, दोघांचं डिनॉमिनेटर काय? 20 सेम आहे. -17 मोठे का -13 मोठे आहे? मायनस साईन आहे ना, त्यावेळेस ऑपोजिट होतं. नॉर्मली 17 आणि 13 असतं तर 17 नंबर मोठा होता. परंतु मायनस साईन लागल्यामुळे काय होणार आहे? त्याच्या ऑपोजिट होणार आहे. हा -13 नंबर मोठा आहे कशापेक्षा? 17/20 पेक्षा -13/20 हा नंबर मोठा आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. 15/12, 7/16 डिनॉमिनेटर इक्वल आहे का? नाही. मग आपण ह्याला कम्पेअर करू शकतो का? नाही. आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करावं लागेल. मग आपण काय करूया? 12 आणि 16 मोठे नंबर आहेत ना, त्याचा आपण एलसीएम काढूया. 12 आणि 16चा आपण एलसीएम काढूया. कशाने डिवाइड होईल दोघांना? 4ने. 4 3 जा 12, 4 4 जा 16. परत 3ने डिवाइड केलं, 3 1 जा 3. 4ला काय डिवाइड होणार नाही, मग 4 तसंच राहिलं. याला डायरेक्ट 4ला आपण 4ने डिवाइड करू शकतो ना. मग इथलं 1 आहे तसंच आणि 4 1 जा 4. क्लिअर आहे? 4 3 आणि 4 आलं. मग एलसीएम इज इक्वल टू काय येणार आहे? 4 × 3 × 4. 4 3 जा 12, 12 4 जा 48. क्लिअर आहे? दोघांचा एलसीएम आला 48. आता बघा, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर ते फ्रॅक्शनची व्हॅल्यू बदलत नाही, तो नंबर आहे तोच राहतो. म्हणजे समजा 15/12 आहे इज इक्वल टू काय असणार? समजा 15ला आपण मल्टिप्लाय केलं एखाद्या नंबरने आणि 12ला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर फ्रॅक्शन जे आहे ना तीच राहते, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. मग आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो 12ला? तर दोघांचा 12ला कशाने मल्टिप्लाय केलं? डिनोमिनेटर 48 येणार आहे. 12 4 करायला लागेल आपल्याला. 12 4 किती येणार आहे? 48. क्लिअर आहे? 48.
मग 15ला पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 15 4चं किती होणार 60. 60/48. क्लिअर आहे. म्हणजे 15/12 आपण कन्वर्ट केलं 60/48. तसंच आपण 7/16ला पण कन्वर्ट करणार आहोत. इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय समथिंग अँड 16 मल्टिप्लाय बाय समथिंग इज इक्वल टू 48 यायला पाहिजे. 16ला कशाने मल्टिप्लाय केला 48 येणार आहे. 16 3चा 48 आहे ना, मग 7ला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7 3चा काय होणार 21. क्लिअर आहे सगळ्यांना. आता बघा 60/48 आणि 21/48 ह्या दोघांपैकी कोणता नंबर मोठा आहे. दोघांना मायनस साईन आहे प्लस साईन आहे, मग काय होणार डिनॉमिनेटर पण इक्वल झालं 48. आता मोठा नंबर कोणता आहे 60 मोठा आहे ना, म्हणजेच 68/48 हा नंबर मोठा आहे 21/48 पेक्षा. क्लिअर आहे. म्हणजेच हा नंबर मोठा आहे कोणता 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. काय केले कळालं सगळ्यांना. 60/48 हा नंबर मोठा आहे 21/48 पेक्षा. आणि 60/48 कशाला इक्वल आहे 5/12ला, सॉरी 15/12ला. आणि 21/48 कशाला इक्वल आहे 7/16ला. म्हणजेच 15/12 हा नंबर मोठा आहे कशापेक्षा 7/16 पेक्षा. क्लिअर सर्वांना. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. 25/8 -25/8 आणि -9/4. आता बघा डिनॉमिनेटर इथं 8 आहे, इथं 4 आहे. 4ला आपण 8मध्ये कन्वर्ट करू शकतो का, करू शकतो. मग आपल्याला LCM काढायची गरज नाही. मग आपण काय लिहू देअरफॉर 9/4 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण -9/4ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 4चं आपल्याला 8 करायचे ना, मग 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. 4 2 जा 8. वरच्या नंबरला पण 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. 9 2 काय होणार 18 -18. क्लिअर आहे सर्वांना. म्हणजेच -9/4ला आपण कन्वर्ट केलं -18/8मध्ये. ठीक आहे. पहिला नंबर काय आहे -25/8 -25/8 आणि दुसरा नंबर आला आहे -18/8. कोणता नंबर मोठा आहे. डिनॉमिनेटर तिथे इक्वल झालेला आहे. मग 25 मोठा का 18 मोठा. नुसतं प्लस असतं काय झालं असतं 25 मोठं होतं, परंतु मायनस साईन असल्यामुळे काय होतं रिवर्स होतं. हा -18 मोठा असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. म्हणजेच आपण काय लिहू शकतो -25/8 पेक्षा हा नंबर मोठा आहे 18/8. म्हणजेच कोणता आहे -9/4 हा नंबर मोठा आहे. क्लिअर आहे सर्वांना. डिनॉमिनेटर इक्वल नसतील तर आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करावे लागतात आणि मग आपण कंपॅरिझन करू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 9 पाहूया. 12/15 आणि 3/5 दोघांना प्लस साईन आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे का नाही. हा 5 आहे 15 आहे. मग 5ला आपण 15मध्ये कन्वर्ट करू शकतो ना. मग LCM वगैरे काढायची गरज नाही. आपण 3/5ला कन्वर्ट करूया. 3/5ला आपण कन्वर्ट करूया. 5ला मल्टिप्लाय करायला लागेल 3ने, तर काय होईल 3 5 15 होणार आहे. क्लिअर आहे. मग वरच्या नंबरला 3ला पण आपल्याला ह्या 3नेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 3 3 काय होणार 9. म्हणजेच 3/5 काय होणार 9/15. क्लिअर आहे. देअरफॉर 12/15 आणि हे 9/15 ह्या दोघांपैकी कोणता नंबर मोठा आहे. डिनॉमिनेटर तर इक्वलच आहे. मग वरचा नंबर चेक करायचा 12 मोठा का 9 मोठा 12 मोठा. म्हणजे हा नंबर मोठा असणार आहे ग्रेटर असणार आहे. देअरफॉर 12/5 इज ग्रेटर दॅन कशापेक्षा ग्रेटर असणार आहे ह्या 3/5 पेक्षा. कारण 3/5 इज इक्वल टू काय असणार आहे 9/15. मग 9/15च्या ऐवजी काय लिहिणार आपण 3/5. क्लिअर आहे सर्वांना. 12/15 हा नंबर ग्रेटर आहे 3/5 पेक्षा. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. 10 -7/11 -3/4 दोघांना मायनस साईन आहे. आता डिनॉमिनेटर बघा डिनॉमिनेटर इक्वल आहे का नाही. मग आपल्याला इक्वल करावे लागेल. 4ला आपण 11 करू शकतो का नाही. मग आपण काय करूया दोघांना डायरेक्ट. आता 11 तर प्राईम नंबरच आहे, त्याचे फॅक्टर पडणार आहेत का नाही. मग आपण ह्याच्या वेळेस काय करूया आता डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करूया. काय करूया क्रॉस मल्टिप्लाय. -7/11ला आपण मल्टिप्लाय करूया इकडच्या 4ने. मग 7 4 काय होणार -28/11 4 44. क्लिअर आहे. आता इकडच्या -3/4ला आपण मल्टिप्लाय करूया. -3/4ला आपण मल्टिप्लाय करूया इकडच्या डिनॉमिनेटरला म्हणजेच 11ने मल्टिप्लाय करूया. 11 3 काय होणार 33. फक्त काय होणार -33/4 11 काय होणार 44. क्लिअर आहे. मग पहिला नंबर काय -28/44. दुसरा नंबर काय -33/44 -33/44. क्लिअर सर्वांना. आता बघा डिनॉमिनेटर तर इक्वल आलेला आहे. 28 मोठं का 33 मोठं. नॉर्मली तर 33 मोठं आहे, परंतु मायनस साईन असल्यामुळे काय होणार रिवर्स होणार आहे 28 मोठं होणार आहे. क्लिअर सर्वांना. देअरफॉर आपण काय लिहिणार 28/44 कोणता नंबर आहे 28/44 हां -7/11 हा नंबर ग्रेटर आहे कशापेक्षा ग्रेटर आहे 33/44 पेक्षा. म्हणजेच -3/4 पेक्षा -3/4 पेक्षा -7/11 हा नंबर ग्रेटर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.